नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म मांडा. कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल. अँड इंटरप्रेट इट. त्या टेबलवरून तुम्हाला काही कन्क्लुजन मिळतंय का हे तुम्ही फक्त त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. इथं सर्किट डायग्राम आहे त्याचं. याच्यामध्ये S1 S2 डॅश S1 डॅश S2 एवढंच दाखवलेलं आहे. S1 म्हणजे इथं P येणार. S2 डॅश म्हणजे इथे येणार निगेशन ऑफ Q. S1 डॅश निगेशन ऑफ P आणि S2 Q. आता हे दोघ जण पहिल्यांदा सिरीज मध्ये आहेत, म्हणजे हे एवढ्याच भागाचं कडे लिहितोय मी. निगेशन ऑफ P अँड Q हे इथे येणार. त्यानंतर हे एक, हे दुसरं आणि हे तिसरं, असं तिघं मिळून पॅरलल मध्ये आहेत. त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट त्याचं सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहू शकताय किंवा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द सर्किट असं त्या ठिकाणी लिहू शकताय. सो सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट काय काय येणार आहे बघा. P और negation of Q और negation of P and Q हे असं येणार. बघा लक्ष देते का. मग हे सगळे ऑर मध्येच आहेत, त्यामुळे तुम्ही ह्यापैकी दोघांना एकत्र, म्हणजे जर समजा या दोघांना जरी असं एकत्र दाखवलं तरी सुद्धा चालते, काय अडचण नाही. हे जे काही येईल त्याला मी ए कन्सिडर करतोय. आता याचं स्विचिंग टेबल तयार करायचं आहे. यालाच तुम्ही इनपुट आउटपुट टेबल असं पण म्हणू शकता. याच्यामध्ये P Q निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q, त्याच्यानंतर P और निगेशन ऑफ Q म्हणजे हे येणार, आणि निगेशन ऑफ P अँड Q म्हणजे हा सेकंड पार्ट येणार, आणि लास्ट पार्ट येणार स्टेटमेंट ए. P आणि Q मध्ये स्विचिंग टेबल आहे, त्यामुळे 1 0 मध्ये चालू पाहिजे. 1 0 1 0, इथं 2 वेळा 1 2 वेळा 0 हे असेल. निगेशन ऑफ P 2 वेळा 0 2 वेळा 1. निगेशन ऑफ Q 0 1 0 1. आता काय पाहिजे बघा. P और निगेशन ऑफ Q. इथं P आहे, निगेशन ऑफ Q इथं आहे. ऑर पाहिजे मला. मग ऑर मध्ये काय कंडिशन आहे, दोन्ही 0 असतील तरच 0 येणार. दोन्ही 0 इथं आहेत, बाकी सर्व ठिकाणी 1 येणार. हे असेल. निगेशन ऑफ P अँड Q आहे. मग निगेशन ऑफ P आणि Q इथं आहे. या दोघांच्यात अँड ऑपरेशन. मग अँड ऑपरेशनचं बेसिक काय, दोन्ही 1 असतील तरच 1 होणार. इथं दोघं 1 आहेत, त्यामुळे हे 1 येणार, बाकी सर्व ठिकाणी 0 येणार. या पद्धतीनं. त्याच्या पुढे आता स्टेटमेंट ए तयार करायचंय. स्टेटमेंट ए काय आहे, याचं आणि याचं ऑर ऑपरेशन, या दोघांच्यात ऑर वापरायचं आहे. मग ऑरचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही 0 असतील तरच 0 येणार, नाहीतर 1 येणार. कुठेही दोन्ही 0 नाही आहेत, त्यामुळे सर्व ठिकाणी हे 1 येणार. मग आता फक्त याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक प्रश्नामध्ये वाढ केलेली आहे. ते असं आहे की ते जे काही रिझल्ट तयार होईल तो इंटरप्रेट करा म्हणून सांगितलं. म्हणजे त्याच्यातून काय तुम्हाला कन्क्लुजन मिळतंय ते लिहायचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं शेवटच्या कॉलम मध्ये सगळे 1 येतात. म्हणजे तुम्ही P आणि Q काहीही ठेवलं तरी ते जे काही स्टेटमेंट किंवा जे काही सर्किट आहे, इट विल बी ऑलवेज ऑन. ते सर्किट नेहमी ऑन असेल.
तो लॅम्प नेहमी ग्लो होईल. देअरफोर त्या पद्धतीने आपल्याला हे शेवटी मांडावं लागेल. सिन्स ऑल एंट्रीज in last column are ones, एक मिनिट, मग इथं जे लास्ट कॉलम जो आहे त्याच्यामधल्या सगळ्या एंट्रीज 1 आहेत. याचा अर्थ तिथं जे लॅम्प जो काही जोडलेला असेल सर्किटमध्ये, इट विल ऑलवेज ग्लो. द लॅम्प will be on for any combination of the switches. For any combination of switches S1 and S2. तुम्ही S1 आणि S2 चं कसंही कॉम्बिनेशन घ्या, तो लॅम्प नेहमी ऑन राहणार. इट विल ऑलवेज ग्लो. तो नेहमी ग्लोच होणार. हे कन्क्लुजन काढायचं आतापर्यंत कुठं नव्हतं, ते तुम्हाला याच्यामध्ये सांगावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच्यासाठी हे सर्किट आहे. इथे S1 आहे, हे P, S1 डॅश निगेशन ऑफ P, S2 डॅश निगेशन ऑफ Q, S1 P, S2 Q. इथं हे दोघं जण सिरीज मध्ये आहेत, त्यामुळे इथे येणार P अँड Q. हे दोघं पण सिरीज मध्येच आहेत, त्यामुळे इथे येणार निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. आणि हे एक, हे दुसरं आणि हे तिसरं, म्हणजे हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड, हे सगळे पॅरलल मध्ये आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये तुम्हाला ऑर वापरावं लागेल. याचं सिम्बॉलिक फॉर्मॅट जो आहे तो कशा पद्धतीने येईल ते बघा. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. त्याच्यामध्ये P और negation of P and negation of Q or P and Q हे असेल. आता याच्यावरून मला त्याचं स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल हे तयार करायचं आहे. मग त्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन मांडायचं आहे. स्विचिंग टेबल, स्टेटमेंट P Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, त्याच्यानंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q, त्याच्यानंतर P अँड Q, त्याच्यानंतर मग या दोघांना घेतोय मी, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q और P अँड Q. आता पुढे जागा जास्त नाहीये, त्यालाच मी A कन्सिडर करतोय आणि घेतोय A. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे 4च कॉम्बिनेशन येणार. ट्रू आणि परत ट्रू आलं बघा. 1 0 1 0, तर 1 1 0 0, निगेशन ऑफ P 0 0 1 1, negation of Q 0 1 0 1, negation of P and negation of Q. या दोघांच्यात अँड ऑपरेटर. अँड ऑपरेशनचं बेसिक दोन्ही 1 असतील तरच 1. इथं 1 येणार, बाकी सर्व ठिकाणी 0 येणार. P अँड Q, P अँड Q ते इथं आहे. याचं बेसिक दोन्ही 1 असतील तरच 1, ते इथं येणार 1, बाकी सर्व ठिकाणी 0 येणार. हे असेल. त्याच्यानंतर
या दोघांच्यात, हे पहिलं काढून टाकतो इथलं, या दोघांच्यात ऑर ऑपरेटर आहे. मग ऑरचं बेसिक काय आहे, दोन्ही झिरो असतील तरच झिरो, इथं झिरो येणार, इथं झिरो येणार, बाकी या ठिकाणी 1 1 असे येणार. त्याच्यानंतर ए साठी काय सांगितले, हे एक आणि पी यांच्यामध्ये ऑर ऑपरेशन आहे. मग ऑर ऑपरेशनचं बेसिक, ऑर ऑपरेशनचं बेसिक दोन्ही झिरो तरच झिरो, दोन्ही झिरो हितच आहेत बघा, इथं झिरो येणार, बाकी सर्व ठिकाणी 1 येणार, हे असेल. मग हे तुमचं आन्सर आल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरून त्याचं कन्क्लुजन तयार करावं लागेल. आता ह्याला कन्क्लुजन लिहिण्यासाठी फक्त इथं झिरो आलंय बघा. मग हे झिरो कधी येते ते तुम्हाला इथून कळेल. तुम्हाला काय करावं लागेल, S1 ऑफ आणि S2 ऑन असं जर तुम्ही ठेवलं तरच तो लॅम्प ग्लो होणार नाहीये, असंही सांगावं लागेल. मग हे असं कन्क्लुजन तुम्हाला मांडावं लागेल, किंवा हेच बरं आहे, कारण बाकीचे 3 1 येतातच, त्यामुळं फ्रॉम लास्ट कॉलम त्या ठिकाणी मांडूया. The lamp will not glow when S1 is off and S2 is on. हे असं तुम्हाला शेवटी आन्सर लिहावं लागेल. इन अदर कंडिशन्स द लॅम्प विल ग्लो असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. फॉर अदर कॉम्बिनेशन्स द लॅम्प विल ग्लो. बाकी कुठलीही कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतली तर लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. S1 येणार P, S2 डॅश, निगेशन ऑफ Q, S3 डॅश, निगेशन ऑफ R, इथे S1 आहे, हे P, S2 हे आहे Q, S3 हे आहे R. हे तिघ पण पॅरलल मध्ये आहेत, त्यामुळे इथं असं येणार P और निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R. इथं हे दोघं सिरीज मध्ये आहेत, त्यामुळे हे होणार Q अँड R, आणि त्याच्या पॅरलल मध्ये हे P आहे, त्यामुळे इथे येणार P और Q अँड R. हा एक पार्ट, हा दुसरा पार्ट, हे दोघं सिरीज मध्ये, म्हणजे यांच्यामध्ये अँड वापरायचं आहे. याच्यावरून तुम्ही याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकता. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. तर याच्यामध्ये P और निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R, तर याच्या सिरीज मध्ये हा जो पार्ट आहे, याच्या सिरीज मध्ये हे कॉम्बिनेशन सुटलेलं आहे, त्यामुळे याच्या पुढंच अँड ऑपरेशन आपल्याला घ्यावं लागेल. P और Q अँड R हे असेल. आता हे सिम्बॉलिक फॉर्म याचं तयार झालेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला याचं स्विचिंग टेबल तयार करायचं आहे.
याच्यामध्ये पी क्यू आर लागेल, पी क्यू आर. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ आर हे लागेल. त्याच्यानंतर आता हे तिन्ही एकत्र मला तयार करावं लागेल. आता त्याच्यासाठी मी काय करतोय, याचे दोन भाग इथंच करून घेतोय. असं करतोय इथं, कारण हे तिन्ही स्टेटमेंट ऑर मध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही यांना अशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकताय. हे असं घेतोय कारण काहीतरी तयार केलं पाहिजे. आता त्याच्यातलं पहिल्या दोघांना एकत्र घेतलं असतं तरी पण चाललं असतं, काय अडचण नाही. निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर एक लागेल. त्याच्यानंतर मग हे लागेल पी और निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर येणार. त्याच्यानंतर इकडलं काय काय लागणार आहे बघा. इथं लागणार आहे पहिल्यांदा क्यू अँड आर, त्याच्यानंतर पी और क्यू अँड आर हे लागेल. आता हा पार्ट पूर्ण तयार आहे इथं, त्यानंतर हा पार्ट पूर्ण इथं तयार आहे. या दोघांचं अँड ऑपरेशन म्हणजे ए ते मी इथं घेतो. आता पी क्यू आर इथं आपल्याला 1-0 असं सुरुवात करावी लागेल. शिवाय 8 कॉम्बिनेशन्स मला लिहायचे आहेत, कारण 3 स्टेटमेंट्स आहेत. 1-0 1-0 1-0 1-0. त्याच्या अलीकडं 1-1 0-0 1-1 0-0. त्याच्या अलीकडं 4 वेळा 1 4 वेळा 0 हे असेल. निगेशन ऑफ क्यू इथं क्यू आहे, त्याचं निगेशन 2 वेळा 0 2 वेळा 1 2 वेळा 0 2 वेळा 1 हे असेल. निगेशन ऑफ आर तिथे येणार 0 1 0 1 0 1 0 1 ह्याचं अल्टरनेट इकडे घेतलंय. निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर या दोघांच्यात ऑर ऑपरेटर. ऑरचं बेसिक काय, दोन्ही 0 असतील तर 0. इथं 0 येणार, इथं पण 0 येणार, बाकी सर्व ठिकाणी 1 येणार. हे असेल. त्याच्यानंतर पी और क्यू और आर इथे येणार. सॉरी, पी और निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर याच्यामध्ये ऑर ऑपरेटर आहे. मग ऑरचं बेसिक परत एकदा दोन्ही शून्य आहेत का बघा कुठं. आतापर्यंत तरी दोन्ही शून्य, इथे 2 वेळा 0 आलेला आहे, त्याच्या पुढं नाही आहे कुठंच, बाकी सर्व ठिकाणी 1 येणार. हे असेल. क्यू अँड आर क्यू आणि आर कुठे आहेत बघा, फक्त तेवढे इथे आहेत. आणि यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे, म्हणजे दोन्ही 1 असतील तर 1 आहे, ते एक येणार. तर इथे एक येणार, बाकी सर्व ठिकाणी 0 येतील. त्याच्यानंतर स्टेटमेंट पी और क्यू अँड आर या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेटर. ऑरचं बेसिक दोन्ही शून्य कुठे आहेत का बघा, चेक करत जावा. इथं 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 शेवटचे तिन्ही 0 आहेत, तिन्ही ठिकाणी 0-0 येते. तर 0-0-0 हे असेल, बाकी सर्व ठिकाणी 1 मांडून टाका. हे असेल. तर स्टेटमेंट ए काय आहे ते बघूया, इथं काढून टाकतोय आता. स्टेटमेंट ए बघा, हे एक कम्प्लीट स्टेटमेंट, हा पार्ट स्टेटमेंटचा, हा सेकंड पार्ट. या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनचं बेसिक काय, दोन्ही 1 असतील तरच 1 येणार.
या पहिल्या 4 ठिकाणी तर 1 येते. बाकी बघा बरं, बाकी सगळे 0 येतात. मग तुम्ही जर हे आणि हे स्टेटमेंट पी हे जर तुम्ही बघितलं तर दोन्ही आयडेंटिकल आहेत. लास्ट कॉलम इज सिमिलर. कॉलम पी. त्यामुळे बरोबर पीचं जे काय आहे म्हणजे पी 4 वेळा 1 आहे याचा अर्थ पी स्विच ऑन होईल त्याच वेळेला इकडं तो लाईट किंवा लॅम्प ग्लो होईल. ज्या वेळेला स्विच ऑफ होईल पी पी स्विच किंवा S1 स्विच ज्या वेळेला ऑफ होईल त्यावेळेला तो लॅम्प ग्लो होणार नाही. देअरफोर लॅम्प विल बी ऑन when S1 is made on. हेच त्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन मिळेल. हेच मांडायचं आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑप्टेन सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग. ड्रॉ द करेस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. त्यांनी जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे ते सिम्प्लिफाय करायचं पहिल्यांदा आणि जे काही सिम्प्लिफाईड व्हर्जन येईल त्याचं स्विचिंग सर्किट तयार करा म्हटलं. पहिलं बघा काय दिलेलं आहे. पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. याचं सिम्प्लिफिकेशन काय. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू आहे. क्यू ट्रू असेल तर हे फॉल्स आहे. क्यू फॉल्स असेल तर हे ट्रू येणार. हे दोन्ही इक्वल कधीच येणार नाहीत. अँडचं बेसिक आहे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू याचा अर्थ याची व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. याला पुढे कारण ह्या कॉम्प्लिमेंट लॉ. त्याच्या पुढं मग आता स्टेटमेंट पी जर ट्रू असेल तर ट्रू ऑर फॉल्स ट्रू येणार. पी फॉल्स असेल तर फॉल्स येणार. म्हणजे हे ऑर ऑपरेशनचं तुम्ही बेसिक वापरून इथं बघू शकता. दिस इज इक्वल टू पी आणि हे या पद्धतीनं जो लॉ वापरला जातो त्याला आपण म्हटलेलं आहे आयडेंटिटी लॉ. याच्यामध्ये फक्त एकच स्विच दाखवावं लागेल तुम्हाला. म्हणजे याचं जे सर्किट डायग्राम जे येईल सिम्प्लिफाईड व्हर्जन ते या पद्धतीने. काही वेगळं काही करायचं नाही आहे जास्त त्याच्यात. एकच स्विच दाखवा S1 या पद्धतीने ते सर्किट पूर्ण होईल. एवढंच करायचं याच्यात. आता दुसरं लिहून घेऊया. सेकंड पार्ट बघा. निगेशन ऑफ P and Q or negation of P and negation of Q or P and negation of Q. परत एकदा जरा बघून घ्या कारण चिन्ह जरा जरी इकडे तिकडे जर झालं तर सगळं बिघडत आहे. इथे चिन्ह नाही तर नुसतं निगेशन लिहिले बघा म्हणून ते आधी बघून घेतलं. और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q असं आहे या पद्धतीनं. आता याला बघू सिम्प्लिफिकेशन कसं काय काय करता येईल ते. कुठलं तरी एक आपल्याला सोडवायला सुरुवात करावी लागेल. समजा मी पहिले 2 जण जर घेतले एवढेच यांचं सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा मी करून घेतलंय. म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ पी अँड निगेशन पी असं घ्यावं लागेल मला. किंवा ते जर
जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर फक्त पहिल्यांदा यानं ह्याला फक्त ऑर ऑपरेशन घेऊया, अँड ऑपरेशन घेऊया, नंतर यानं याला अशा पद्धतीने घ्यावं लागेल. बघूया कुठलं सोपं जास्त बरं वाटतंय ते. बघा आता ह्याच्यात इथं पण निगेशन ऑफ पी आहे, इथं पण निगेशन ऑफ, ते मल्टिप्लाय करत बसण्यापेक्षा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे, फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये मांडू याला. हे निगेशन ऑफ पी अँड इथं लिहितोय आता क्यू और निगेशन ऑफ क्यू. बघा जरा काय केले ते लक्षात आलं का? हे आहे असंच, ह्याला काय त्रास देऊ नका. त्याला 1-2 मिनिटं तसंच राहू दे. हा मी वापरलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, फक्त मी तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये मांडलेला आहे. समजा जर हे असं असेल पी अँड क्यू और आर असेल तर हे आपण काय लिहितो, पी अँड क्यू और पी अँड आर. मग ही बाजू माझ्याकडे तयार होते, त्याच्यावरून मी हे लिहिले, तेच काम इथं केलं. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ पी अँड ते तेवढं बाहेर घेतलं. तर त्याच्यामुळे इथं काय झालं बघा, त्याच्यामुळे इथं जरा सोपं झालेलं आहे. हे निगेशन ऑफ पी तसंच ठेवतोय अँड क्यू जर ट्रू असेल तर हे फॉल्स होणार, क्यू फॉल्स असेल तर हे ट्रू होणार. म्हणजे या ठिकाणी ऑलवेज हे ट्रू येणार. इथं ट्रू लिहितोय, हे 2 मिनिटं तसंच असू दे. ह्याला तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हणू शकताय. हे या ठिकाणी वापरलेलं आहे. आता निगेशन ऑफ पी अँड ट्रू हे सोडवायचं आहे. निगेशन ऑफ पी जर ट्रू असेल तर ट्रू येते, निगेशन ऑफ पी जर फॉल्स असेल तरी पण ट्रूच येते. निगेशन ऑफ पी फॉल्स असेल तर फॉल्स येणार इथं. म्हणजे इथं तुम्ही परत एकदा बघा, निगेशन ऑफ पी हे जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार. निगेशन ऑफ पी जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू ट्रू येते. म्हणजे निगेशन ऑफ पी चीच व्हॅल्यू पुढे येते, त्यामुळे इथं निगेशन ऑफ पी आहे असंच राहील. और हे 2 मिनिटं तसंच ठेवतोय. ह्याला आपण काही केलेलंच नाहीये, हे आपण इथंपर्यंत आणलेलं आहे. हा जो रिझल्ट मला मिळाला याला आपण लॉचं नाव दिलेलं आहे आयडेंटिटी लॉ. ते इथं वापरलेलं आहे. आता या निगेशन ऑफ पी न डिस्ट्रीब्युशन लॉ वापरून घ्या. निगेशन ऑफ पी और पी अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू हे असेल. आता परत फर्स्ट पार्ट मध्ये हे बघा बरं, पी जर ट्रू असेल तर हे फॉल्स होणार, पी फॉल्स असेल तर हे ट्रू होणार. हे दोन्ही वेगवेगळे येतात, त्यामुळे ह्याचं आन्सर कंपल्सरी ट्रू येणार आहेत. अँड हे शिल्लक राहील निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू हे असं शिल्लक राहील. आता याच्यामध्ये बघा काय होणार, हे ट्रू आहेच, हे जर ट्रू असेल तर ट्रू येणार, हे जर फॉल्स असेल सेकंड पार्ट तर हे फॉल्स येणार. याचा अर्थ इथं व्हॅल्यू फायनल हे अशी येईल. मग इथून आपण काय काय केले बघा, इथून इथं येण्यासाठी सॉरी इथून आपण इथं आलो, त्याला घ्यायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर ह्या दोघांचं मिळून आपण ट्रू मांडलं, तो झाला कॉम्प्लिमेंट लॉ. आणि त्याच्यानंतर परत एकदा इथं हा आयडेंटिटी लॉ वापरला. हे असेल. आता शेवटी फक्त हे एवढंच येते, याच्यावरून तुम्ही सिम्प्लिफाईड सर्किट काढू शकताय. मग सिम्प्लिफाईड सर्किटमध्ये तुम्हाला 2 स्विचेस दाखवावे लागतील.
हे या पद्धतीनं थांबा ऑर आहे मध्ये चुकलं बघा परत म्हणजे ज्या अर्थी इथं ऑर आहे त्या अर्थी हे पॅरल मध्ये आलं पाहिजे. इथे एक दाखवतोय आता याच कन्व्हर्शन करून घेतोय पॅरल मध्ये असं आहे ना. दोन्ही निगेशन आहेत म्हणजे S1 डॅश S2 डॅश म्हणून इकडे तुम्ही करंट या पद्धतीने ते ड्रॉ करू शकता. हे असं सर्किट येईल त्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. P or negation of Q or negation of R असं आहे इथं अँड पुढं P or Q and R असं आहे. मग ह्याला आता आपण या दोघांना पहिल्यांदा एकत्र घेऊया. हे पुढचा पार्ट आहे असंच ठेवतो. 3 टर्म्स पैकी दोघांना एकत्र घेतलेला आहे. कुठल्याही दोघांना तुम्ही एकत्र घेऊ शकताय. त्याचा जो लॉ आहे तो आहे असोसिएटिव्ह लॉ. त्याच्यानंतर पी ऑर इथं डी मॉर्गन्स लॉ वापरून घेतोय. निगेशन ऑफ क्यू अँड आर हे आहे असंच ठेवतोय. आपण वापरलेला आहे डी मॉर्गन्स लॉ. आता इथं पी ऑर आहे इथं पण पी ऑर आहे. दोघांच्यातून हे पी ऑर हे बाहेर कॉमन घेतोय. काय शिल्लक राहिली तर आता निगेशन ऑफ क्यू अँड आर अँड क्यू अँड आर म्हणजे याच्यामध्ये मी वापरलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. आता बघा ही जी टर्म आहे हे जे स्टेटमेंट आहे त्याचंच निगेशन आहे. म्हणजे इथं तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ कन्सिडर करू शकताय. समजा हे सेकंड स्टेटमेंट ट्रू असेल तर पहिलं फॉल्स होणार. सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तर पहिलं ट्रू होणार आणि अँड ऑपरेशन आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याचं आन्सर फॉल्सच येणार. पी ऑर फॉल्स इथं आपण वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ तो वापरलेला आहे. आता इथं स्टेटमेंट पी ट्रू असेल तर हे ट्रू येणार. स्टेटमेंट पी फॉल्स असेल तर हे फॉल्स येणार. याचा अर्थ इथं पी आहे असं येईल. याचं नाव आहे आयडेंटिटी लॉ. मग हे त्याचं सिम्प्लिफाय होऊन एवढं सगळं येणार. मग याचा आता सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ करायचं. एकच स्विच तुम्हाला फक्त तिथे दाखवावं लागेल. हे असेल हे त्याचं सिम्प्लिफाईड सर्किट. या पद्धतीनं कम्प्लीट करायचे ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत, थोडेसे काय, हे 3च टर्म आहेत ऍक्च्युली, याच्यामध्ये 4 टर्म्स आहेत. सगळ्या टर्म्स मी या ठिकाणी मांडून घेतोय. P and Q and negation of Q or ब्रॅकेट आहे निगेशन ऑफ P and Q and R, परत और त्याच्या पुढे आहे P and negation of Q and R, आणि त्याच्या पुढे एक अजून एक ब्रॅकेट आहे, और मध्येच आहे तो, पण तो आहे P and Q and R. हे असं सगळं आहे. मग त्याच्यामध्ये इथं P Q अँड निगेशन ऑफ P आहे बघा, इथं परत बघा चुकलं, 1 मिनिट फक्त. तर चिन्ह परत एकदा मी जरा चेक करून घेतोय फक्त. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी या दोघांना एकत्र घेतोय, P अँड निगेशन ऑफ P. या दोघांना एकत्र घेतोय आणि हे Q जे आहे याला पुढे ठेवतोय इथं, म्हणजे याचं मला सिम्प्लिफिकेशन पुढे करता येईल. मी फक्त इथं सिक्वेन्स फक्त बदलून घेतलेला आहे. याचा अर्थ कम्युटेटिव्ह लॉ तुम्ही इथं म्हणू शकता. त्यानंतर इथून पुढचा पार्ट बघा, इथं अँड आर आहे, इथं पण अँड आर आहे, इथं पण अँड आर आहे. मग या सगळ्यांच्यातून अँड आर ते तेवढं मी बाहेर घेतोय, म्हणजे इथं निगेशन ऑफ पी अँड क्यू और P and negation of Q or P and Q आणि इथं and R हे असं येते. म्हणजे इथं मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण वापरलेला आहे, कम्युटेटिव्ह लॉ पण वापरलेला आहे. दोन्ही लॉज इथं मी लिहून ठेवतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, हे दोन्ही लॉज मी या ठिकाणी वापरून घेतलेले आहेत. तर त्याच्या पुढे इथं बघा बरं, P ट्रू असेल तर हे फॉल्स येणार, P फॉल्स असेल तर हे ट्रू येणार. अँड आहे याचा अर्थ याची व्हॅल्यू येणार फॉल्स. फॉल्स अँड क्यू, तोपर्यंत याच्यात आणि काय बदल करता येतोय का बघा. हे पहिलं मी तसंच ठेवतोय. मी काय करतोय, या दोघांच्यातून P अँड हे मी बाहेर घेतोय, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी इथं वापरतोय. और P अँड काय काय शिल्लक राहणार बघा, इथं निगेशन ऑफ क्यू और क्यू एवढं शिल्लक राहील, हे याचं कम्प्लीट होईल. त्याच्या पुढे या ब्रॅकेटसाठी इथे एक ब्रॅकेट आहे, आणि मग इथं बाहेर निगेशन अँड आर आहे. आता याच्यामध्ये मी काय काय केले बघा, कॉम्प्लिमेंट लॉ एक वापरलेला आहे फर्स्ट पोझिशनला. त्यानंतर इथं मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. तर त्याच्या पुढे जाऊया. फॉल्स अँड क्यू. फॉल्स अँड क्यू म्हणजे हे फॉल्सच येणार, कारण अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येते, हे कंपल्सरी फॉल्सच आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट काय येते ह्याला काही व्हॅल्यू नाही येत, हे असेल. तर और त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, क्यू जर ट्रू असेल तर हे फॉल्स येणार, क्यू फॉल्स असेल तर हे ट्रू येणार, आणि और ऑपरेशन आहे त्यामुळे याची व्हॅल्यू ट्रू येणार. ठीक आहे. बाकीचं मग पुढे काय काय राहते बघूया आता आपण. निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड ट्रू अँड
हे असेल. इथं आपण आता काय काय वापरलं, क्यू आणि फॉल्स असं त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे हिथून हिथं येण्यासाठी मी वापरला आयडेंटिटी लॉ. त्याच्यानंतर याच्यावरून ट्रू लिहिलेला आहे मी इथं, तो वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. अशा पद्धतीने. आता फॉल्स आणि हे पुढचं सगळं स्टेटमेंट हे जरी फॉल्स असलं, हे पूर्ण जर ट्रू आलं तर याचा आन्सर ट्रू येणार. मात्र हे जर कम्प्लीट फॉल्स आलं तर फॉल्सच येणार. याचा अर्थ हे तुम्ही डायरेक्ट रिमूव्ह करू शकताय आयडेंटिटी लॉ नुसार. त्यामुळे इथे येणार निगेशन ऑफ पी अँड क्यू हा एक पार्ट येणार. और पी अँड ट्रू आहे बघा. जर स्टेटमेंट पी ट्रू असेल तर ट्रू येणार, स्टेटमेंट पी फॉल्स असेल तर फॉल्स येणार. म्हणजे इथे येणार पी अँड आर. म्हणजे तुम्ही इथं आयडेंटिटी लॉ याचाच वापर केलेला आहे दोन्ही ठिकाणी. फॉल्स ऑर धी स्टेटमेंट पी अँड ट्रू, त्याचं काय आलं, पी आलेलं आहे. आपण वापरलेला आहे आयडेंटिटी लॉ. आता काय करूया, पी ऑर न ह्या दोघांनाही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून घेऊया. बघा कशा पद्धतीने येतो. निगेशन ऑफ पी ऑर पी अँड पी ऑर क्यू हे असेल. आणि बाहेर याच्या अँड आर आहेत हे असे. बघा लक्षात येते का. म्हणजे इथं आपण काय वापरलेलं आहे, आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे तो असेल. तर हे सिम्प्लिफाय करा पुढे. निगेशन ऑफ पी ऑर पी आहे. पी ट्रू असेल तर हे फॉल्स येणार, पी फॉल्स असेल तर हे ट्रू येणार. म्हणजे कंपल्सरी हे ट्रू येणार आहे. मग इथं वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. त्याच्या पुढे जर हे ट्रू असेल तर हे ट्रू येणार, जर हे फॉल्स असेल तर फॉल्स येणार. त्यामुळे इथं पी अँड क्यू, सॉरी पी ऑर क्यू आहे ते असं शिल्लक राहील. आणि पुढं काय आहे, अँड आर. म्हणजे इथं तुम्ही आयडेंटिटी लॉ वापरलेला आहे. बघा लक्षात घ्या ते कशा पद्धतीने आहे. मग हे एवढं सगळं सिम्प्लिफाय करून शेवटी आन्सर असे येते त्याचं. आता याचं सर्किट तयार केलं पाहिजे. पी ऑर क्यू सांगितलेलं आहे, म्हणजे दोन स्विचेस पॅरलल मध्ये जोडावे लागतील. त्याच्या पुढं अँड आर आहे, म्हणजे त्याच्या सिरीज मध्ये मला हे सर्किट पुढे स्विच एक जोडावा लागेल. बाकीचे हे या पद्धतीने कंप्लीट करून घ्या. हे सर्किट तयार होईल. पी आहे तिथे S1 लिहा, क्यू आहे तिथे S2 लिहा आणि आर आहे तिथे S3 लिहा. या पद्धतीने हे सिम्प्लिफाईड सर्किट तिथं फॉर्म होईल.